चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्यायची टीम शिवम ब्लास्टर रायते विपक्ष विरा रॉयल्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल. या पण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकाल वेलवेट व्हॉइस ऑफ निंबवली, टिटवाळ्याचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपले सर्वांचे लाडके मनोजी क्रावे सर आणि त्यांचा सुमधुर आवाज ऐकाल आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. हेलो हेलो चेक माइक टेस्टिंग. हेलो चेक. हालो हालो चेक चेक चेक. हेलो चेक माइक टेस्टिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हेलो चेक. हेलो माइक चेक 10 9 8 7 6 5 4 3 2 1 4 3 2 1 1 2 3 4 4 3 2 1. हेलो चेक. हेलो चेक. थैंक यू सो मच प्रसन्ना सर. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2025 या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मी मनोज कारवे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. प्रेक्षको, ह्या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे, चौथा दिवस आहे आणि स्पर्धा आज पूर्णपणे रोमांचकारी होण्याची दाट शक्यता. सुपर 6चे 2 संघ एकमेकांच्या समोर इथे उभे ठाकलेले आहेत. एका बाजूला शिवम ब्लास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला विरा रॉयल्स असा सामना इथे पेश केला जात आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहू शकता. फिल्डिंग सजलेली आहे पूर्णपणे. विरा रॉयल्सचे खेळाडू रुपेश बासरे आयकॉन, जॉर्डन जाधव, मिलिंद दळवी, अनिकेत जाधव, मंदार पानसरे, किरण गोंधळे, विजय चौधरी, आदेश चव्हाण, ऋषिकेश मोहपे, आकाश शिशवे, प्रदीप दळवी, जय विक्रम, जय निकम, सचिन टेंबे, विकी टेंबे. Umpires call there. You can start the game. Show the good game. Let's play. सर्व उपस्थित मान्यवर आणि क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू ड्राइव्ह केला आणि वेगाने तिथे झेलचा प्रयत्न केला. सूर मारला होता मिड ऑनच्या फिल्डरने. जबरदस्त स्टार्ट पहिल्या चेंडूमध्ये आपण इथे पाहत आहोत. ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट. ऋषीने त्या ठिकाणी स्वतःला झोकून दिलं. तर पहिल्या चेंडूमध्ये चांगलं आक्रमण सुद्धा बॅट्समनने केलं आणि त्या दरम्यान ऋषीने तो प्रयत्न केला, लाजबाब होता. एक धाव इथे अर्जित केली बॅट्समन रुपेश बासरेने. यावेळेला मस्त चेंडूला काढलं, कव्हर चेंडू करून चेंडूला काढलेले. चेंडू जातं डीप कव्हर झोन कडे. दन 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 करत KGPL चौकार. लॉफ केलं होतं. सरळ बॅटचा नजारा पेश केला. फटक्यामध्ये नजाकत होती, शैली होती, दाट शैली इथे दाखवत असताना किरण गोंधळे सुद्धा आक्रमक झाला. पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना इथे चौकार अर्जित केलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आपण पाहतोय बिनबाद 5 वर. विरा रॉयल्स संघ बॅटिंग करतोय. यावेळेला टर्न केलाय. स्विंग ऑफ द बॅट खूप छान आहे, बिरकावून दिलाय. एका टप्प्याने बॅकवर्ड स्क्रीनच्या दिशेने 4 रन. थँक्यू डीजे. निलेश भाऊ शेलार आपले कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांचा मोलाचा वाटा ह्या स्पर्धेमध्ये. सोबतीला आमचे पूर्ण मंडळ
ज्यामध्ये सुभाषजी गायकर, योगेशजी बनकरी, संदीप सुरशी, गणेशजी भोईर, चिंतामण मगर, मोहनजी राऊत, देविदासजी सुरशी या सर्वांचा अगदी मोलाचं योगदान आहे. या ठिकाणी चौकाराला लागोपाठचा दुसरा किरण पुन्हा एकदा सज्ज झालाय. चेंडूला सोडून देतो, पाहिलं त्या ठिकाणी चेंडूचं इम्पॅक्ट चेक केलं पंच हेमंत शेट्टी सरांनी आणि या वाईटचा इशारा पंच हेमंत शेट्टी आणि स्क्वेडलेग पंच जे सांगलीचे आहेत सिद्धू गुरव सर, डान्सिंग अंपायर. पहिलं षटक इथे उतार चढाव दाखवत असताना पाहतो आपण धावांचा वेग इथे वाढत आहे, धावसंख्या 10 वर. यावेळेला मिस्टामिंग स्ट्रोक आहे, बॅकवर्ड पॉईंट चेंडूच्या खाली पोहोचलाय, झेल टिपलाय, किरण गोंधळे बाद. चेंडू ऑप्स्टिकच्या बाहेर टाकला, पुन्हा एकदा हाफ वॉली घेऊन थोडंसं अर्ली खेळले होते किरण गोंधळे. आपण पाहिलं की मिस्टामिंग स्ट्रोक त्याच कारणाने झाला, लवकर खेळण्यात आला तो फटका आणि चेंडूमध्ये थोडासा गती परिवर्तन होता. गोलंदाज जीवनच्या माध्यमातून सुंदर झेल टिपला अगदी रिव्हर्समध्ये येऊन बॅकवर्ड पॉईंटच्या फिल्डरने आणि त्या ठिकाणी धक्का क्रमांक 1 लागलेला तो किरण गोंधळेच्या रूपामध्ये. आपण पाहू शकता शिवम ब्लास्टर्स रायते संघ फिल्डिंग करतोय, ज्यामध्ये सागर सुरशी आयकॉन आहे, मनीष धुमाळ, ऋषिकेश शेलार, कल्पेश सुरशी, प्रेम भेरले, निखिल केणे, ऋतिक घरत, जीवन ऐलक, पंकज धुमाळ, जयेश पवार, राहुल हिंदोळे, सूरज मुकणे, राजेश शिशवे आणि वैभव मोहपे हे सर्व टीमचं ब्रिगेड आहे. जीवन षटक हाताळतोय. पाहिलं की पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं 9 धावा आल्या होत्या, त्यानंतर एक वाईट पडला. एकूण धावसंख्या 10 असताना पहिला गडी गारद झाला तो किरण गोंधळे नावाचा चांगला प्लेअर इथे बाद केलेला आहे. गोलंदाजाने आपल्या संघासाठी ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलेला आहे. पहिला ब्रेक थ्रू इथे प्राप्त झालाय. पुढच्या सामन्यासाठी आम्ही आवाज देऊ इच्छितो. SR सई रायझिंग दहागाव, SR सुपर किंग विरुद्ध सई रायझिंग दहागाव. दुसरा सामना असेल तो आणि पहिला आपण पाहिलं या ठिकाणी चेंडूला डॉट काढलंय गोलंदाज जीवनने. यावेळेला ड्राईव्ह केलाय, चेंडू मिड ऑन नाही, त्या ठिकाणी पाहिलं की लॉंग मध्ये जातोय. मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या मध्ये कव्हर केला जातोय. अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या आपण पाहतोय रसिक हो 11 धावा, 1 गडी बाद टीम विरा रॉयलची. पुढच्या सामन्यासाठी SR सुपर किंग्स विरुद्ध सई रायझिंग दहागाव या दोन्ही कॅप्टन येऊन थांबायचं आहे. आपण सज्ज राहायचं टॉससाठी. पुढचा सामना तुमच्यात आम्ही इथे खेळवणार आहोत. त्यानंतरचा सामना असेल संतोष तरे प्रतिष्ठान टिटवाळा विरुद्ध KM रॉयल्स महाराळ असा तो सामना असेल. सुपर 6 हे सामने आज आपण पाहतोय, ज्यामध्ये 6 संघांची वर्णी लागलेली आहे. KGPL कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 20-25 स्पर्धेच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा आणि आजचा शेवटचा दिवस पूर्णपणे रमणीय असेल, आनंदमय असेल, सुखमय असेल आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा सुद्धा असेल हे तितकंच निश्चित आहे. चेक. याच दरम्यान कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान सचिव आदरणीय संदीपजी सुरोशी उर्फ सँडी दादा यांची उपस्थिती आपण सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान खजिनदार, ज्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी असे आमचे गणेशदादा भोईर साहेबांची उपस्थिती मुख्य मंचकावरती, त्यांचं सहर्ष स्वागत. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान सदस्य नितीनजी दुर्णे साहेब, त्यांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान सदस्य आदरणीय मिलनजी माळी साहेबांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच विरा रॉयल संघाचे संघ मालक आदरणीय रोशनजी सुरोशे साहेबांची उपस्थिती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये विरा रॉयल संघाचे विकीदादा टेंबे जे देखील पुरस्कर्ते आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम बॉक्स करावे सर. येस प्रसन्न. धावसंख्या 11 आहे. इथे एक गडी बाद झाला किरण गोंधळे नावाचा वन डाऊन बॅट्समन तो मिलिंद आलाय, ज्याने 2 चेंडूमध्ये 1 धाव इथे कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 11. 6 षटकांचा मुकाबला इथे पेश केला जात आहे. चौथा दिवस
ही स्पर्धा www.tenniscricket.in च्या माध्यमातून गौरव सावंत यांच्या संकल्पनेतून प्रसारित केली जात आहे. लाईव्ह स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून जी पहिली वाहिनी लॉन्च झाली होती संतोषजी नाणेकर यांच्या माध्यमातून, त्या वाहिनीला इथे स्वीकारलेला आहे. यावेळेला चेंडू थोडासा अकूट टप्प्याचा होता, ऑफस्टिकच्या बाहेरून चेंडू फ्लाय झाला विकेट किपरच्या हातामध्ये. आपण पाहिलं की गोलंदाज तिथे प्रेम आहे ज्याने दुसरं षटक सुरू केलेलं आहे. पहिला चेंडू डॉट काढला आणि पहिल्या षटकामध्ये विचार केला आपण तर 2 चौकार आले होते, 1 सिंगल, 1 विकेट, 1 वाईट, 2 सिंगल होते आणि एकूण धावसंख्या ती 11. चेक. याच दरम्यान शिवम ब्लास्टर रायते संघाचे पुरस्कर्ते आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान सल्लागार देवीदासजी सुरोशी साहेब देखील इथून मॅच एन्जॉय करतात. विनंती असेल त्यांना आपण मुख्य मंचकावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आमच्या व्यासपीठावरती आहे. आपलं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मस्त पंच पाहिले आपण की सिद्धू गुरव सरांची ॲक्शन सुरुवात झालेली आहे, ते इन ॲक्शनमध्ये आलेले आहेत. आता फक्त आता गाणी वाजण्याची वेळ आहे. धावसंख्या इथे 4 फुलत आहे. मिलिंदच्या बॅटमधून तो लॉफ्टेड ऑनर बघितला आपण, स्क्रीनच्या समोर जात असताना तो चौकार खेचला मिलिंदने. आधीच्या षटकात सुद्धा दुसऱ्या चेंडूवरती चौकार मारला होता किरण गोंधलेने. यावेळेला पुन्हा त्याच दिशेने, परंतु इथे मिड ऑफ कव्हर करतोय, सरळ बॅट बॉलरकडे ड्राईव्ह करतायत, स्ट्रेट ड्राईव्हचा प्रयत्न करतात. लाऊड अपील सुद्धा केली पंचांनी, तिथे थर्ड अंपायरचं रिफरल मागितलंय आणि फलंदाज स्वतःच बाहेर निघालेत. मिलिंद बघा क्या बात आहे. याला म्हणतात खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समनशिप. मस्त याला म्हणतात स्पर्धेची शोभा वाढवणं आणि लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करे याला म्हणतात. ही खेळाडू वृत्ती सचिन तेंडुलकर साहेबांकडे सुद्धा होती आणि म्हणून ते गॉड ऑफ क्रिकेट बनले. तरी सुद्धा इथे चेक केलं जाणार आहे. पंचांची इच्छा आहे, त्यांनी रिफरल मागितलाय. जरी बॅट्समन बाहेर निघाला असेल तरी सुद्धा पंचांना इथे डाऊट क्लिअर करायचा. हेमंत शेट्टी त्या ठिकाणी आहे. तिसरे पंच आपले मुन्ना पठाण सर, शाहपुल किशान मुन्ना पठाण कंट्रोल रूम मध्ये आहेत. धावसंख्या 15 आहे, थांबलेली आहे. खेळ थांबला काहीसा. सर्व प्रेक्षक पाहतो आपण चहूबाजूने. प्रेक्षक कक्ष इथे भरू लागलेले आहेत. स्वर्गीय कमलाकर शेलार स्टँड आमच्या डाव्या बाजूला, स्वर्गीय कमलाकर गायकर स्टँड आमच्या उजव्या बाजूला आणि समोर फलंदाज बाद आहे सर. दॅट्स इट. व्हेरी गुड, थँक्यू. सागरने मस्त हिट केलं त्या ठिकाणी. सागरला इथे मान दिला पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. बारीक बारीक तुम्ही संधी ज्या मिळतात त्याचं सोनं केलं पाहिजे. कारण जो संधी निर्माण करतो ना त्याला बुद्धिवान म्हणतात, जो संधीचं सोनं करतो त्याला विजेता म्हणतात. पण ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो आणि नशीब प्रत्येकाच्या वाट्याला येत नसतं. त्यासाठी आपली धडपड असते, त्यासाठी आपली मेहनत असते आणि मेहनत करता करता नशीब आपलं फुलत असतं. म्हणून म्हणतात ना की न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीब सुद्धा हरत असतं. त्यासाठी आधी तुम्ही सर्वप्रथम मेहनत केली पाहिजे, कठोर परिश्रम केले पाहिजेत, तरच तुमच्या वाट्याला फळ येईल आणि तुमच्या सोबतीला ते नशीब उभं राहील. नवीन बॅट्समन, वन ऑफ द बेस्ट बॅट्समन मिस्टर अनिकेत, लेफ्ट हँडर अनिकेत जाधव मैदानामध्ये आलेला आहे. हँड ग्लोव्ज वगैरे परिधान केलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रेम टिटवाळा एंडकडून. फिल्डिंगची जमावट पाहू शकता आपण. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, एक मिड ऑन आहे, ऑन साईडला मिड विकेट डीपमध्ये तैनात आहे, एक लेग स्लिप. यावेळेला चेंडूला टॅप करायचा प्रयत्न होता, शॉर्ट कव्हरला ड्राईव्ह केलाय, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॅटचं फेस ओपन केलं बॅट्समन अनिकेतने आणि त्या दरम्यान एकही धाव मिळत नाहीये. धावसंख्या इथे स्थिर टीम विरा रॉयलची. 2 गडी बाद 15. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे मैदानावर. KGPLचं मैदान आपण पाहतोय गोविली टिटवाळा रोडला. अगदी आरोग्य हॉस्पिटलच्या समोरचे मैदान, ज्या मैदानाला अनेक प्रेक्षकांचं प्रेम आहे, अनेक प्रेक्षकांची संख्या असते. हो, यावेळेला चेंडू उडवलेला आहे. स्क्वेलेकच्या डोक्यावरून जात असताना डीपमध्ये धावतोय, पळतोय. चेंडू मिळेल का? चेंडूला अडवलं सीमारेषेच्या अगदी कडेला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी ऋषीने केलेली आहे. नक्की टाळा त्याला प्राप्त होत आहेत. नक्कीच धावा वाचवल्या 2, कारण तो चौकार वाचवण्यात आला ऋषीकडून. जबरदस्त या ठिकाणी ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग फ्रॉम मिस्टर ऋषी. धावा 2 कंप्लीट केल्या वेगाने. एका बाजूला रुपेश बासरे, दुसऱ्या बाजूला अनिकेत जाधव. धावसंख्या दोन्ही पुढे सरकत असताना विरा रॉयलची 2 गडी बाद 17. आपल्यामध्ये उपस्थित सर्व मान्यवर आपण पाहतोय. आपल्या व्यासपीठावरती आमचे सर्व कार्यमंडळ आहे.
आमच्या संघटनेच्या या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला पुल केला. इट्स अ पॉवरफुल वन बाउन्स ओव्हर द फेन्स, आय थिंक सो. परंतु पंचाचा निर्णय आपण बघूया. पंच पाहतील त्या ठिकाणी चौकार देत आहेत. चौकार दिला. यस, 4 रन. पण आपल्याला आज ते लाभलेले आहेत. सिद्धू गुरव सर, क्या बात आहे, बहुत बढिया. धावसंख्या भी बहुत बढिया. धावसंख्या 21 वर 2 षटकं इथे समाप्त झालेली आहेत. 2 षटकामध्ये 10.50च्या वेगाने इथे धावा उभ्या केल्या आहेत. विरा रॉयल्सने 21, 2 धक्के बसलेले आहेत. परंतु आयकॉन प्लेअर रुपेश बासरे अजून मैदानामध्ये आहे. जबरदस्त अनेक वर्ष ज्याने क्रिकेट गाजवले तो रुपेश बासरे, आपला रेवतीचा सुपुत्र. त्याच्याकडे आता स्ट्राईक आहे आणि गोलंदाजी मार्क होती नवीन गोलंदाज मिस्टर ऋषी शेलार फ्रॉम खडवली. ऋषीने सुद्धा अगदी प्रेक्षकांचं मन जिंकलंय क्रिकेटच्या ह्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. ऋषीचं सुद्धा सुंदर परफॉर्मन्स नेहमीच राहत असतं. हे सगळे निवडलेले खेळाडू पाहतोय प्रेक्षक आपण. जसं IPLचं युग सुरू झालं 2008 साली, तिथून या लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा सुरू झाल्या. अनेक शहरं, अनेक गावं आपापल्या लीग ठेवत असतात. त्यामधली वन ऑफ द बेस्ट लीग पाहतो आपण या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. महाराष्ट्रामधली नामांकित प्रीमियम लीग पाहतो आपण, कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2025. यावेळेला सरळ बॅटनी स्टायलिश प्लेअर रुपेश बासरेच्या बॅटमधून सुपर शॉट, KGPL चौकार. फटका सजवला, हाफ वॉली घेतलं, फ्रंट फुटला आला बॅट्समन रुपेश बासरे आणि मस्त काढलं चेंडूला. वाईड्स मिडअपच्या 2 चेंडूला काढला आणि चेंडू पाहता पाहता आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा करून आणि लॉंग ऑफच्या मध्ये गेला. आक्रमण करतोय गोलंदाज ऋषीवरती, ऋषी शेलार, ज्याच्यावरती आक्रमण सुरू ठेवले. पुन्हा एकदा सरळ स्क्रीनच्या समोर फिल्डरला चेंडू मिळत नाहीये. लागोपाठचा दुसरा चौकार ठोकलाय बॅट्समन रुपेश बासरेने. शेलार ज्याने दुसरा दिवस गाजवला होता, हॉल ऑफ विकेट घेतलं, 5 हॉल ऑफ विकेट त्यांनी घेतलेला आहे. हाफ सेंचुरी सुद्धा ठोकलेली आहे आणि तो हायेस्ट स्कोरिंग मध्ये लीडिंग मध्ये आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. 300 पॉईंट त्याच्या खात्यात आतापर्यंत जमा आहेत. विकेट टेकर मध्ये सुद्धा नंबर मध्ये आहे तो रँकिंग मध्ये आणि अगदी चांगल्या स्कोरिंग मध्ये सुद्धा तो आहे. टॉप रँकिंग त्याच्यात अटॅक करतोय रुपेश बासरे. रुपेश बासरेला माहिती आहे की मला माहिती नाही समोरचा कोणता कॅलिबरचा आहे, परंतु मी माझं कॅलिबर दाखवणार, मी माझी कॅपॅसिटी दाखवणार माझ्या विरा रॉयल्स संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज झालाय सामना करण्यासाठी रुपेश बासरे. तिसरा फटका सुद्धा मोठा पण तो मिस्टमिक स्ट्रोक आहे. चेंडूच्या काही लॉंग ऑफ आलाय. रुपेश बासरेची खेळी समाप्त आणि बघा जल्लोष त्या ठिकाणी करतोय. ऋषी शेलारने ही विकेट प्राप्त केली आहे. डीजे आपण जरा सज्ज राहत जा यार, मजा येणार नाही. तुमचं टायमिंग तसंच पाहिजे. जेव्हा आम्ही थांबू, विकेट पडेल, चौकार षटकार असेल तेव्हा तुम्हाला वाजवणं गरजेचं आहे. हा मोमेंटम तुम्ही गमाव देऊ नका प्लीज. तुम्ही काही मॅचेस बघा यूट्यूबच्या, भिवंडीकडच्या मॅचेस बघा, बघा तिकडे कसं डीजेचं वाजवणं असतं, टायमिंग असतं. काळजी घ्या, हरकत नाही. आपण नवीन असाल क्रिकेटच्या माध्यमातून, परंतु इथे आम्हाला चांगलं सहकार्य असू द्या प्लीज. तर ऋषी शेलारचा तिसरा चेंडू इथे पडत असताना पाहिलं आपण. पुन्हा एकदा सरळ बॅटनी सरळ रेषेमध्ये व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला रुपेश बासरेने आणि लॉंग ऑफच्या फिल्डरने कोणतीच चुकी न करता सागरने तिथे झेल टिपलेला आहे. धक्का क्रमांक 3 लागलाय. धावा सुद्धा वाढतायत आणि विकेट सुद्धा प्राप्त करतायत. म्हणजे अक्षरशः तोडीस तोड सामना सुरू आहे मैदानामध्ये. म्हणजे विकेटही मिळतात, धावाही फुलतायत. धावफलक फुलत असताना नवीन बॅट्समन गेला, त्याने सुद्धा इथे प्रयत्न केला, फक्त चेंडूला टर्न करायचा प्रयत्न, बॅटचं स्विंग केलं होतं. बघा आपण पाहिलं हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये बॅट फिरवली होती, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. धावसंख्या 29 वर इथे पाहतो आपण 3 गडांच्या मोबदल्यामध्ये टीम विरा रॉयल्स.
ओव्हर द विकेट. यावेळेला चाबुक शॉट. आवाज तर स्वीट आलाय परंतु झेल तिथे टिपला गेलाय. फॉरवर्ड स्पिरिटला मिस्टर जीवन टेकन फलंदाज बाद. चौथा धक्का लागतो. चा सुपुत्र जॉर्डन जबरदस्त परफॉर्मन्स देण्याची क्षमता ठेवतोय. धावसंख्या 29 होती परंतु इथे बॉलर सुद्धा कमी नाही. तो सुद्धा आजूबाजूचाच आहे खडवलीचा. ऋषी शेलार सुद्धा चमकलाय. त्याने हॉल ऑफ विकेट पास घेतलेले आहेत परंतु इथे सुद्धा त्याने या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 2 गडी बाद केलेत. 2 चौकार दिले, 2 गडी बाद केले. म्हणजे त्यांनी ते दिलं ते परत घेतलेलं आहे. यालाच म्हणतात उलटफेर करणं, यालाच म्हणतात पलटवार करणं. या वेळेला उचली घेणारा चेंडू फ्लाय होतोय. फ्लाय अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये काढतोय. मस्त कमबॅक. एकदा टाळा असू द्या गोलंदाज ऋषी शेलारसाठी. जबरदस्त अफलातून परफॉर्मन्स ज्याच्या माध्यमातून 2 गडी बाद केले. 2 चौकार खाल्यानंतर सुद्धा लागोपाठचे 4 डॉट ज्यामध्ये 2 तिथे महत्वाच्या सफलता प्राप्त केल्या. तर इथे अंकित जाधवने जर हॅट्रिक मध्ये 6 सिक्सर मारले तर अंकित जाधवने हॅट्रिक नाही हो नव्हे तर 6 सिक्सर मारले तर योगेश सेठ कथोरे आणि सचिन मोफेकडून 5000 कॅश प्राइज. रिव्ह्यू मागितला आता वाईट साठी. मला वाटतं कदाचित बॅट्समनने डिमांड केलं असेल मे बी. येस येस. रिफरेल मागितला येते आणि कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जात आहे. मुन्ना पठाण सर त्या ठिकाणी आहेत. आपण फिल्डिंग सजून घ्या ना. आपण एकत्र येऊ नका प्लीज. पाणी मागवलंय. आमचे जलपान कार्यकर्ते कोण आहेत? ओके. त्याने एखादी स्कूटी द्यायला पाहिजे होती. स्कूटी असेल तर ती तयार ठेवा समोर. ह्या चेंडूच्या आधीपर्यंत धावसंख्या प्रेक्षक 29 होती. चेंडू पडण्याच्या आधी डॉट तर निघाला परंतु इथे चेक केलं जात आहे डिमांडवरती. रिफरल मागितलंय बॅट्समनने वाईट बॉलसाठी. 4 गडी बाद. रुपेश बासरे 2 चौकार मारले. किरण गोंधळे 2 चौकार मारले. मिलिंद ने सुद्धा 1 चौकार इथे लगावला. अनितकेत खेळतायत आणि सोबतीला जॉर्डन जाधव. दोन्ही पण जाधव जाधव मंडळी आहे मैदानात. प्रदीप बाद झाले 0वर. सर वाईट बॉल आहे सर. क्या बात आहे. वाह धन्यवाद मुन्ना पठाण सर. आणि बघा त्या ठिकाणी रिफल मागितलं तर सक्सेस झालंय बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. तर धावसंख्या इथे 1 ने पुढे जाणार 30 वर. 30 ऑन द बोर्ड. वाईटच्या रूपामध्ये अवंत धाव इथे प्राप्त झालेली आहे टीम विरा रॉयल्सला. आमच्या सोबतीला रवीजी टेंबे सुद्धा आहेत संघ मालक. विकेट टेंबे कोई बात नहीं, नाम में कुछ नहीं, काम बहुत अच्छा है उनका. प्रदीप बाद झाले ते नुकतेच आणि जॉर्डन गेलाय मैदानामध्ये ज्याच्या समोर अजून एकही चेंडू आला नाही. परंतु आता आपल्याला पाहायचं की जॉर्डन आता स्ट्राईकला आहे.
जो खेळत असताना तो चेंडू वाईट पडला. फिल्डिंग बघा, एक लॉंग ऑन आहे मिड विकेट डीपमध्ये, डीप स्क्वेअर लेग बॅकवर्ड झोनकडे, आणि ऑफ साईडला पाहतोय आपण डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. बॅकवर्ड पॉईंट 30 या सर्कलमध्ये फ्लाइंग स्लिप आणि लेग स्लिप, विकेटचे 2 कार्ड. हा चेंडू टर्न करायचा प्रयत्न लेग स्टिचच्या बाहेरून बहुतेक जातो. येस, दॅट्स इट. हेमंत शेट्टी सरांचा इशारा. अजून एक वाईड बघा, एक वाईड तो मागवला त्यांनी, तो सिद्ध झाला आणि दुसरा फायदाही मिळतो. यालाच म्हणतात तुमचं प्रयत्न, यालाच म्हणतात तुम्हाला मिळालेली संधी, आणि यालाच म्हणतात तुमच्या बाजूने झुकलेलं थोडंसं नशीब. नशीब इथे लक फॅक्टर ऑन झालंय टीमर विरा रॉयल्ससाठी. यावेळेला लॉफ केलाय. दिस इज जॉर्डन, दिस इज जॉर्डन जाधव. सिक्सर. तर काय म्हणू शकतो आता बघा प्रेक्षक, आपल्याला माहिती पडलं असेल की एक तिथे वाईट तो रिफरल मागितला, त्याचा किती फायदा झाला, तर त्या चेंडूचा 8 धावांनी फायदा झाला. 2 वाईट मिळाले, एक षटकार खेचण्यात आला जॉर्डनकडून. पहिल्या चेंडूला सामोर गेला, ओव्हर पिच चेंडूला अक्षरशः फेकून दिलं होतं मिड विकेटच्या वरून. जल्लोषपूर्ण प्रेक्षक दिवाने झाले आणि त्या ठिकाणी प्रेक्षक बनले फिल्डर. मिड विकेटचा फिल्डर जो पाहतच राहिला, तो भन्नाट वेगाचा षटकार जॉर्डन जाधवच्या बॅटमधून. धावसंख्या 37 वर 3 षटकांची समाप्ती. म्हणजे धावांचा वेग या ठिकाणी नयन 12.33 आहे, जो चांगला म्हणू शकतो आपण. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10, परंतु या षटकामध्ये पूर्ण गेअर बदललेत आणि 16 धावा इथे कुठल्या जॉर्डन आणि अनिकेतने. आणि प्रदीप सुद्धा बाद झाला 0 अंकित जाधवसाठी इथे षटकारांसाठी इथे बक्षीस आलंय. सचिनजी मोफे आणि योगेशजी कथोरे यांच्या माध्यमातून 5000. लागोपाठचे किती षटकार पाहिजेत? 3 षटकारांची हॅट्रिक जर केली तर योगेशजी कथोरे आणि सचिनजी मोफे यांच्या माध्यमातून स्पेशली अंकित जो आता स्ट्राईकला आहे, लेफ्ट हँड बॅट्समन, त्याच्यासाठी पर्वणी आहे बक्षीस जिंकण्याची. आणि त्या बक्षिसाच्याच जिंकण्याच्या ईर्षेने इथे तुमच्या संघाला पुढे नेण्याची ही संधी आलेली आहे. हे तितकंच खरं आहे. ही प्रेरणा देण्याची पद्धत आहे, ही उत्साह वाढवण्याची पद्धत आहे. इथे बक्षीस लगावतात आमचे मान्यवर. त्यांचा उद्देश एकच असतो, त्यांचं प्रेम आहे, त्यांचं क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे, त्या खेळाडूवरचं, आणि त्यांचं प्रेम आहे या क्रिकेटच्या खेळावरचं, की क्रिकेटचा खेळ असा असावा तो पूर्णपणे रंग त्याच्यामध्ये भरले जावे, ही त्यांची इच्छा असते. प्रत्येक मान्यवर असंच वाटत असतं आणि तो प्रयत्न केला. इथे चांगला फटका इथे सजवला आहे आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. सुंदर शॉट अलॉंग द कार्पेट. गलीमधून चेंडूला काढलं होतं आणि डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जात असताना सुंदर अगदी प्रेक्षणीय चौकार त्याने लगावला. धावसंख्या 4 पुढे जात असताना 41 वर टीम विरा रॉयल्सची 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवरती जयेश टिटवाळा एंडकडून जातोय राऊंड द विकेट. अंकित जाधव पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलाय. मस्त बॅटचा फ्लो, स्क्रॅप द विकेट. चेंडू जातोय डीप पॉइंटकडे वेगाने. फिल्डर गेला, त्या दरम्यान तितक्याच वेगाने 2 धावा अंकित जाधवने पूर्ण केल्या. नक्कीच चौकार वाचवला त्या ठिकाणी. चेंडू इतक्या वेगाने गेला नव्हता. फिल्डर प्रेम तिथे धावत होता आणि त्याने कव्हरिंग केलं छान पद्धतीने. धावसंख्या 2 पुढे 43 वर. अजून या षटकामध्ये आत्ताशी 2 चेंडू पडलेले आहेत. 6 षटकांचा मुकाबला आहे. यावेळेला चेंडू हवेत आहे. ओहो, आपण पाहिलं की डीप पॉइंट त्या ठिकाणी लांब आहेत. चेंडू कॅरी झाला नाहीये. चेंडूचं मिडचं टायमिंग झालं नाही. पाहिलं आपण मिस टायमिंग स्ट्रोक होता. बॅटच्या पुढच्या टोला तो मिडल न होता फ्लाय झाला होता, परंतु काही नुकसान नाही. चांगला फायदा आहे. 3 चेंडूमध्ये जवळपास इथे 7 धावा ठोकल्यात.
एकट्या अंकित जाधवने, ज्याच्यावरती मोठमोठ्या बक्षिसं इथे लगावल्या गेलेल्या सचिनजी मोफे आणि योग्यजी कतूर यांच्या माध्यमातून, जे चांगले अगदी आपापल्या क्षेत्रामधले चांगले कार्यकर्ते आहेत. योग्यजी कतूर साहेबांकडे सुद्धा मोठं पद आहे. त्या व्यक्तींना कोण विसरेल. भिसोलच्या त्या ठिकाणी त्यांचं एक मस्त सुंदर ऑफिस सुद्धा आहे योगेश कतोरे साहेबांचं. आणि भिसोल परिसरामध्ये आणि कतोरे साहेबांच्या सोबतीला नेहमीच असतात ते, आपले आमदार साहेबांच्या सोबतीला, असं व्यक्तिमत्व. हो, यावेळेला चेंडू फुललेंचा होता, बॅट आणि पॅडच्या मधून खोदून काढला, चेंडू ट्रॅव्हल होतोय, लॉंग ऑन वेगाने येतोय, थोडंसं मिस फिल्डिंग झालं आणि तिथे जॉर्डनने 2 धावा पूर्ण केल्या. आपल्या संघाच्या खात्यात वाढ आणि जॉर्डनच्या खात्यात सुद्धा भर इथे करत असताना आमचे नयन. धावसंख्या पोहोचलेली आहे 46 वर विरा रॉयलची. आमचे टेंबे साहेबांचा संघ आमच्या सोबतीला ते जोडले गेलेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. चांगला परफॉर्मन्स देतोय हा संघ, कमबॅक मस्त केलंय. धावांचा आलेख टॅप केलाय, चेंडूला खाली ठेवले, फक्त खाली टप्पा देऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉईंट वेगाने जातोय आणि एक सिंगलची प्राप्ती जॉर्डन जाधवकडून. चांगली पार्टनरशिपचा मानस आहे, कारण भागीदारी फार महत्त्वाची असते लिमिटेड ओव्हर्समध्ये. आणि इथे तुम्हाला मिळतात की आपण रेग्युलर इथे क्रिकेट खेळत नाहीये. रेग्युलर क्रिकेट काय चालले सध्या 3, 4, 5 ओव्हर असं चाललेलं आहे, पण तिथे 6, पहिल्या दिवशी आपण पाहिलं की 8-8 षटकांचे मुकाबले सुद्धा झाले. म्हणजे ही तुमची टेस्ट आहे. जितक्या जास्त षटकं असतील तितकी तुमचं टेस्ट आहे, तुमचं खेळाची पद्धत तुम्हाला तिथे सुधारायला मिळते. तुम्ही डिफेन्सिव्ह फटके मारू शकता आणि त्या कारणाने आमच्या KGPLच्या आयोजकांनी ही स्पर्धा तुमच्यासमोर नेहमीच आणलेली आहे, नेहमी आणत आलेल्या आहेत. तुमच्या टेस्टिंगसाठी ते टेस्ट करतोय आणि चेंडू अगदी ड्राईव्ह केला जातोय एका टप्प्याने ओव्हर द फेस फॉर द 4 रन्स. गावला अंकित जाधवने आणि त्या चौकाराने धावसंख्या फुललेली आहे. बरं 50 अप झालेली आहे. 51 आकडा, लकी आकडा इथे निर्माण झालाय आणि उभा केलेला आहे इथे धाव फलक. सुंदर पद्धतीने, मस्त पद्धतीने इथे धावा रचलेल्या आहेत. चांगली पार्टनरशिप इथे होत आहे बिटवीन जॉर्डन जाधव आणि अंकित जाधव. या दोघांनी ठरवले की आपल्याला आपल्या संघाची धावसंख्या अगदी उच्च अंकापर्यंत न्यायची आहे, सॅटिस्फाईड स्कोर निर्माण करायचे 6 षटकांमध्ये. किंबहुना 60च्या पार जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आणि तो केलाच पाहिजे. अजून त्याचं कारण की अजून 6 विकेट आपल्या हातामध्ये आहेत. रुपेश बाद झाले, किरण बाद झाले, मिलिंद बाद झाले, प्रदीप बाद झाले, परंतु जो 4थ्या क्रमांकावरती अंकित जाधव आणि नुकताच मिडल ऑर्डरमध्ये जॉर्डन जाधव हे तगडे खेळाडू मैदानामध्ये असतील तर ही धावसंख्या कदाचित माझा अंदाज 70-75च्या पार जाऊ शकते. तो प्रयत्न इथं केला पाहिजे. धावसंख्या 51. 5व्या षटकासाठी गोलंदाज मिस्टर पुन्हा एकदा सेकंड सेल्फ स्पेलमध्ये येतोय ऋषी शेलार, ज्याने पहिलं षटक 3ऱ्या षटकामध्ये हाताळलं होतं. त्याचं वैयक्तिक त्यामध्ये जो वाईट पडले 2, त्यात एक षटकार खेचला होता, 16 धावा दिल्या होत्या. हलक्या त्याने फक्त दिशा दिली, पुश करो खुश रहो. एका धावेसाठी ही दिशा आहे, पण तो 2 धावा इथे घेण्यास रोखलंय, थांबवलं ते म्हणजे अंकितने जॉर्डनला. कारण कधी कधी काय असतं की मिसफिल्डिंग झाली थोडीफार तरी त्या ठिकाणी जर तुम्ही रन घ्यायला गेलात तर रनआउट होण्याची दाट शक्यता असते आणि तो प्रयत्न इथे होऊ दिला नाहीये. धावसंख्या 52. 52. प्रेम आहे आउटफील्डमध्ये, चांगलं परफॉर्मन्स देत आहे तो, पेट्रोलिंग करतायत. बघा फिल्डिंगची जमावट केली जाते या ठिकाणी जॉर्डन जाधवसाठी. आमच्या अगदी बाजूला प्रेम आहे, म्हणजे फॉरवर्ड स्क्रीनला तो आहे उभा, एक बॅकवर्ड स्क्रीनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, तसेच एक डीप फाईनमध्ये सुद्धा आहे. क्या बात आहे. म्हणजे ऑन साईडचे फिल्डर आपण पाहिले लेफ्ट हँड बॅट्समनसाठी अंकितसाठी. डीप मिड विकेट, वाईड इज लॉंग ऑन, अशी सजावट आहे. यावेळेला चॉपचा प्रयत्न, फुलरलेनचा चेंडू होता, ऑफस्टिकच्या बाहेरून काढला, वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुली ऋषी शेलार यांचा. अंकित जाधवसाठी पर्वणी आहे, परंतु षटकार येत नाहीत या इनिंगमध्ये. आतापर्यंत जॉर्डन एक पहिला षटकार मारलाय, बाकी चौकार बरेच झालेत आतापर्यंत. तब्बल 7 चौकार आलेत या इनिंगमध्ये, ज्यामधले 2 किरण गोंदलेने मारले, 2 रुपेश बासरेने मारले. पुढे सरकले, पावलांचा वापर केला, चेंडूला काढला मिडअप मधून, तो मिडअप कव्हर करतोय त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, फेकी खराब आहे, त्या दरम्यान तो फायदा उचलत असताना अंकित जाधव आणि जॉर्डन जाधव 3 धावा मिळतील का रिलीज घेण्याचा प्रयत्न. आणि बघा तिथे सुद्धा संधी होती, तिथे सुद्धा संधी होती. असंच असतं, असंच असतं, घर फिरलं की घराचे वाशे फिरतात, यालाच म्हणतात त्या गोष्टी. इथे धावा 2 कंप्लीट केल्या अंकित जाधवने. धावसंख्या 2 पुढे विरा रॉयलची
4 गडी बाद 54. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत आहे. जशी एक एक धाव येते, एक एक प्रेक्षक इथे आमचा जमा होत आहे. आमचे लाडके प्रेक्षक सर्वांचं हार्दिक स्वागत कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये. आपण शेवटच्या दिवसामध्ये आजचा गुरुवार असून सुद्धा चांगली इथे गर्दी केलेली आहे. तर गोलंदाज सुरशी शेलार पुन्हा एकदा सज्ज. तर सन्माननीय सागरबाई कवले यांच्याकडून बक्षीस आले. सागरबाई तवले यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे 3 षटकारांसाठी. तिथे पंचाचं बोर्ड आकाशामध्ये. अंकित जाधवला बाद घोषित केलेला आहे. क्वाड बँकची अपील केल्याने अंकित जाधवला बाद घोषित केले हेमंत शेट्टी सरांनी. कॉमेंट्री बॉक्समध्ये ते बक्षीस तुम्ही इथे आधी दाखवा, आम्हाला इथे आणून ठेवा. मग ते कॅश प्राईज असेल किंवा जीपे फोनपे असेल तर तुम्ही आम्हाला त्याचं क्लिअरली सांगितलं पाहिजे, कारण आम्हाला आयोजक सांगतायत की ते तसं. हां, आमचे संदीपजी सुरेश सुद्धा आमचे सचिव साहेब म्हणतात की जमा केल्याशिवाय सर तुम्ही अनाऊन्सच करू नका. दॅट्स इट. ओके, थँक्यू संदीपजी. तर धावसंख्या इथे विकेटचं पतन झाल्यानंतर आपण पाहिले की 54 आहे आणि षटक मार्गस्थ आहे ऋषी शेलारचं. 4 चेंडू पडलेत या 5व्या षटकातील. नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेलाय मिस्टर आकाश नॉन स्ट्राईकला जॉर्डन जाधव. आकाश सामना करेल ऋषी शेलारचा. ओ, बाउन्सिंग डिलिव्हरी. तर सागरभाई तवले साहेबांनी 3000 रुपये इथे जमा केलेले आहेत. 3000 रुपये धन्यवाद त्या 3 षटकारांसाठी आहेत. लगातार 3 षटकार म्हणजे षटकांची हॅट्रिक जर मारली तर सागरजी तवले यांच्याकडूनची 3000 कॅश प्राइज इथे जमा आहे. यावेळेला प्रयत्न करतोय आकाश, परंतु त्या ठिकाणी कॉट बिहाइंड. अजून एक धक्का लागतोय. मस्त ऍक्शन सेलिब्रेशन ऋषी शेलारच्या बाजूने पाहतोय आपण. सर्व जमा झाले आणि ते विकेट क्रमांक पडतोय तो म्हणजे 6वा धक्का लागतोय टीम विरा रॉयल्सला. थँक्यू सो मच. मी विनंती करेल कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान सहसचिव आदरणीय मोहनजी राऊत साहेबांना त्यांची उपस्थिती आपणा सर्वांना या मैदानावरती पाहायला मिळते. विनंती असेल आदरणीय मोहनजी राऊत साहेबांना आपण या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. गरज असते आणि प्रेम करणारी व्यक्ती तो देव पप्पा लवकर घेत असतो, आपल्या सोबत घेत असतो. या ठिकाणी डाईव्ह मारली स्वतः गोलंदाजाने, पण तो चेंडू गेला तो लॉंग ऑफ कडे. मस्त कडक शॉट होता. आपण पाहिला की अलाउन द कार्पेट तो फटका सजवला होता आणि अशा प्रकारे 5वं षटक सुद्धा समाप्त झाल्याचा इशारा पंचांचा. धावसंख्या अब तक 56. विरा रॉयल्स टीम 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा आपण पाहतोय 5 षटकानंतर. 6 षटकांचा मुकाबला म्हणजे आता नयन शेवटचं षटक असेल. या षटकामध्ये आतिषबाजीची अपेक्षा असेल. जो आपण अंदाज व्यक्त केला की 70-75च्या आसपास गेलं पाहिजे, तो प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. अजून एक 15 ते 20 धावा ह्या षटकामध्ये ठोकल्या पाहिजेत, कारण तुम्हाला आता रिस्क घेणं गरजेचं आहे. आता फक्त बॉल बघायचा आणि मारायचा आहे. सी द बॉल, हिट द बॉल ही नीती वापरणं गरजेचं असणार आहे, कारण तुम्हाला ही चान्स मिळाली असते. आणि अजून 4 गडी शिल्लक आहेत, 4 बॅट्समन अक्षरशः ह्या संघामध्ये. आणि लीगमध्ये तर प्रत्येक खेळाडू अष्टपैलूच असतो जवळपास. त्याच्या त्या गोष्टी बघून, त्याचं ते वैशिष्ट्य, त्याचे गुण बघूनच निवडलेलं असतं ऑप्शनमध्ये त्याला. म्हणजे प्रत्येक इथे बॅटरला संधी जर मिळाली तर त्यांनी सोनं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर तसं इथे काय होईल का बघायचं, कारण मैदानामध्ये अजून जॉर्डन आहे आणि सोबतीला आलाय तो मंदार.
मंदार स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला जॉर्डन जाधव आणि बॉलिंग मार्क होते टिटवाळा कडून मिस्टर राहुल. टॉस साठी सज्ज राहायचंय. SR सुपर किंग्स विरुद्ध सई रायझिंग 10 गाव. दोन्ही कॅप्टन येऊन थांबा, शेवटचं षटक आता मार्गस्थ होणार आहे म्हणून आपण वेळ दवडू नका. तर पहिला चेंडू मार्गस्थ करेल, सामना करेल मिस्टर मंदार. स्ट्राईक एंडला बॅकवर्ड पॉइंट आहे, ऑफ साईडला बघा डीप कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे. मंदासाठी चेंडू ऑफ साईडलाच जातोय, फ्लाय जरा सिली पॉईंटच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंटला टर्न झाला. चेंडूने हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला होता पण तो कव्हर केला त्या ठिकाणी. एका धावेसाठी सिंगल अर्जित केली आहे मंदारने. धावसंख्या 57, 57. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम विरा रॉयल्स. प्रेक्षको, या सामन्यामध्ये सामना सुरू आहे पहिला आजच्या दिवसातील. सुपर 6चे सामने सुरू आहेत. जे 6 संघ आपल्या समोर आहेत त्यातील 2 संघ शिवम ब्लास्टर्स रायते फिल्डिंग करतोय आणि विरा रॉयल्स हा संघ इथे बॅटिंग करतोय या पहिल्या इनिंगमध्ये. तर 1 धाव इथे मिळाली. धावसंख्या 57. आता जॉर्डनकडे सर्वांचं लक्ष आहे. जॉर्डन हा पूर्णपणे विस्फोटक फलंदाज आहे, स्फोटक फलंदाज आहे. हो, परंतु त्याला जागा देत नाही. अचूक मारा बॅट अँड पॅडच्या मध्ये, ब्लॉक डिलिव्हरी. जॉर्डन इथं खोदून काढला, डायरेक्ट हिट्स करण्याची गरज होती परंतु नाही. स्ट्राईक एटला त्या ठिकाणी जॉर्डनकडे लक्ष होतं आणि त्याला बाद केले. चांगली फेकी लॉंग ऑफ वरून. जॉर्डन जाधव रनआउट. या स्पर्धेचे अगदी महत्त्वाचे घटक, आधारस्तंभ आणि ग्रामीण संघटनेचे, क्रिकेट संघटनेचे आपल्या कल्याण परिसरातील वन ऑफ द बेस्ट अध्यक्ष, डॅसिंग पर्सनॅलिटी. 20 जानेवारी त्यांचा नेहमी बर्थडे असतो. अनेक वेळेला त्यांचा बर्थडे एकविरेच्या ठिकाणी साजरा होत असतो. असे आमचे भाऊस जे अनेकांच्या गळ्यातल्या ताईत बनलेत. अनेकांनी त्यांना त्यांच्यावरती खूप प्रेम केले आणि कल्याण डोंबिवली परिसर असो, आपल्या टिटवाळा परिसर असो, प्रत्येकाचं आवडचं व्यक्तिमत्व मग आमचे निलेशजी भाऊस पंडित शेलार असं ते नाव, ज्यांनी पहिला दिवस सुद्धा गाजवला होता. 38 धावा सुद्धा त्यांनी ठोकल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये 17 चेंडूंमध्ये. तिथे विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज 9व्या क्रमांकावर येतोय तो मिस्टर विजय. आणि धावसंख्या आहे ती 58 विरा रॉयलची. विजय फ्रॉम मोस. हो, विजयला सुद्धा येथे थांबवले. डायरेक्ट फेकी केली फ्लाइंग स्लिपनी, वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता फ्लाइंग स्लिपच्या दिशेने. 1 धाव इथे अर्जित केली. पंचांचा येते लेग बायचा इशारा. पंच सिद्धू गुरवसर, डान्सिंग अंपायर फ्रॉम सांगली. स्क्वेअर लेग पंच हेमंतजी शेट्टी आणि तिसरे पंच शाहपूर के शान मुन्ना पठाण जे कंट्रोल रूममध्ये आहेत. धावसंख्या कंट्रोल केली आहे इथे म्हणू शकतो आपण, थांबवली आहे या गोलंदाजाने. 4थ्या षटकापासून धावांचा आलेख खाली आला. प्रेक्षको, जे ऋषी शेलाने सेकंड स्पेलमध्ये षटक हाताळलं ते अगदी वाखाणण्याजोगं होतं. आणि परंतु नाही, आम्ही थांबणार. सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ॲट द स्क्रीन. सिक्सर फ्रॉम द बॅट ऑफ विजय. गोट्या देख रहे होंगे तो वो भी शर्मा जाएंगे. बहुत बढ़िया. गोट्याचं फॅन क्लब थोडासा कमी झालाय. त्याचं कारण की आपल्या परिसरात सुद्धा आता असे महावीर जन्माला आल्यात. इकडे माधव ठाकरे सुद्धा हाकार माचवत आहे. काल कासन्या ठिकाणी त्यांनी सुद्धा मोठा थरार केला. माधव ठाकरे अंपायर. हो, यावेळेला अक्षरशः भारतीय बैठक मारली होती बॅट्समन मंदारने, परंतु तिथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला असं पाहायला मिळतंय. 1 धाव तिथे अर्जित केली आहे. बहुतेक बॅटची कड आहे असं पंच आम्हाला दर्शवत आहेत, कारण लेग बायचा कुठलाही इशारा नाही. 1 धाव अजून मिळाली षटकारानंतर. धावसंख्या 66 वा, म्हणजे नयन आपण जो आकडा इथे ठरवला आहे तो 70-75 असं गाठेल असं वाटतं. टेंबे साहेब नक्कीच खुश आहेत. टेंबे सुद्धा आमचे, त्यांचे सुपुत्र सुद्धा बहुतेक आलेत आता. धावसंख्या 66. अजून काही चेंडू शिल्लक या षटकातील. मंदार विजय अशी जोडी या वेळेला चेंडूला उडवले आणि पॉइंट त्या ठिकाणी नाही, पण तो बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर गेलाय. झेल टिपला, सॉफ्ट डिस्मिसल. विजय बाद. समाप्त झाली. 6 षटकांचा खेळ इथं पूर्णपणे जो निर्धारित होता तो समाप्त झाला. धावसंख्या बरोबर
11-66 म्हणजे 11.0च्या वेगाने 66 धावा होते उभ्या केल्यात वीरा रॉयल्सने आणि जिंकण्यासाठी 67 धावांचं लक्ष शिवन्स ब्लास्टर्स राहते संघापुढे सामना जिंकण्यासाठी. टॉससाठी या प्लीज लवकरच. SR सुपर किंग्स विरुद्ध सई रायझिंग दहागाव दोन्ही कॅप्टन या. येस प्रसन्न. थँक्यू. आवाज आपण ऐकला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. SR सुपर किंग्स वर्सेस सई रायझिंग स्टार दहागाव असे दोन नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जोपर्यंत संघाचे कॅप्टन येत आहेत आपण शुभ सन्मान करूया. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि सचिव सुभाषजी गायकर सर आणि तसेच सँडी दादा सुरुशी या दोघांच्या शुभ हस्ते आपण मुन्ना पठाण सरांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मुन्ना पठाण सर आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. येस सिद्धू सरांचा देखील तसेच हेमंत शेट्टी या तिघांचा त्रिमूर्तींचा आपण यथोचित शुभ सन्मान मुख्य मंचकावरती करणार आहोत. मुन्ना पठाण सर त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान मुख्य मंचकावरती करतोय. तसेच सिद्धू सर आहेत, हेमंत शेट्टी सर. सिद्धू सरांचा विचार केला डान्सिंग पंच आहेत, मॅन फ्रॉम सांगली. सांगलीवरचा दूरवरचा प्रवास करून ते इथवर आलेत. सांगलीच मी म्हणेल प्रत्येक गोष्ट अगदी फेमस आहे. त्यामध्ये सांगलीचे आमचे मांगले गावचे विजय पावले असतील किंवा सिद्धू सर असतील, दोघेही अगदी फेमस आहेत. हेमंत शेट्टी सरांचा आपण यथोचित शुभ सन्मान तसेच सिद्धू सरांचा देखील यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. हेमंत शेट्टी सरांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. तसेच सिद्धू सरांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. सिद्धू सर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित दाखवायची आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान खजिनदार गणेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते तसेच कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सचिव एक डॅशिंग पर्सनॅलिटी असणारे आमचे संदीपजी सुरुशी सर उर्फ सँडी दादा यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. आणि तरीच आपण टॉसच्या दिशेला देखील वळणार आहोत. थँक्यू सो मच सर्व पंचांचा आपण यथोचित शुभ सन्मान केला. आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत. सई रायझिंग स्टार दहागाव विपक्ष आपल्याला SR सुपर किंग्स असे दोन टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. आपल्या समवेत कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान सचिव आदरणीय संदीपजी सुरोशे तसेच कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे खजिनदार आदरणीय गणेशजी भोईर साहेब उपस्थित आहेत. 6 ओव्हरची मॅच असेल याची नोंद करून घ्यायची. 5 गोलंदाजांचा यूज करणं बंधनकारक आणि पर इनिंग 2 रिव्ह्यू असतील. आपण टॉस करू. कॉल असेल वसुदेव यांचा कॉल, छापाचा कॉल आणि पडलाय काटा म्हणजे सुभाष सर आहेत म्हणजे टॉस जिंकणारच. अभिनंदन सुभाष सर. विनंती असेल मान्यवरांना आपण मुख्य मंचकावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं. सुभाष सर सुपर 6 मॅच अभिनंदन. आपण टॉस जिंकला. 6 ओव्हरची मॅच आहे. डिसिजन फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करायचा निर्णय घ्याल. सुपर 6 मध्ये दाखल झाले. थोडंसं खडतर प्रवास आपल्याला वाटला कारण पहिली मॅच जिंकली दुसरी मॅच हारले. काय म्हणाल ओव्हरऑल परफॉर्मन्स बद्दल संपूर्ण संघाच्या? चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. अजून काही खेळाडू आहेत जे आमचे फॉर्ममध्ये नाही आहेत. आशा करतो की ह्या मॅचला खेळतील. आणि आमच्याकडे राजेश सर आहेत ज्यांना खूप दांडगा अनुभव आहे आणि मॅचसुद्धा दागाव संघाशी आहे त्याच्यामुळे
त्यांना सुद्धा माहिती आहे दागावचे खेळाडू कसे खेळतात. आम्हाला त्यांचा जास्त ॲडव्हान्टेज मिळेल, पण तरीसुद्धा बघूया. क्रिकेट आहे, काय सांगता येत नाही. सुभाष सर, माझा वैयक्तिक मत आहे की कल्याण ग्रामीणचे गुरु द्रोणाचार्य म्हणजे सुभाष गायकर. ज्यावेळेस सेस्टनच्या मागे असतात, प्रेशर सिच्युएशनमध्ये असते, कशा प्रकारे हँडल करता? कारण तुमच्याकडे दांडगा अनुभव आहे. काय म्हणाल यंगस्टरांसाठी, कशा प्रकारे हँडल करता? आपल्या परिसरामध्ये या KGBLच्या माध्यमातून जे यंगस्टर आलेले आहेत, अक्षरशः म्हणजे त्यांना आपल्याला समजतसुद्धा नाही की 500 पॉईंटचा खेळाडू आज आमचे जे आयकॉन आहेत, जे 20-20 हजार, 10-10 हजार, 8-8 हजारने घेतलेले, त्याच्यापेक्षा चांगले खेळ दाखवतात. आणि यंगस्टरांना हे सांगू शकतो की आता याच्या पुढे सुद्धा कल्याणचा क्रिकेट चांगला खेळायचा असेल, तुमचा अनुभव, परत समोरच्या खेळाडूला तुम्ही रिस्पेक्ट द्या, जास्त ॲटिट्यूड वगैरे दाखवू नका. बस, बाकी काय दुसरं काय बोलणार नाही. सर, लास्टचा एक शेवटचा प्रश्न आहे. तुमचा संघ फार चांगल्या प्रकारे खेळला, मात्र जे तुमचे ट्रम्प कार्ड होते, पहिला म्हणजे सचिन, दुसरा म्हणजे कल्पेश किणे, दोघांच्या माध्यमातून खेळ आलेला नाही आहे. जर खेळ आला तर मला वाटतंय मेगा फायनलमध्ये जाऊ शकतात. या दोघांना काय सांगाल? खेळतील, मला त्यांची ह्या मॅचला आशा आहे की खेळतील ते दोघे, बघूया. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत वासुदेव यांच्याकडे. आता टॉस हरला, टॉस जिंकला असता डिसिजन काय होतं? मी सुद्धा फिल्डिंगच करणार होतो, पण काय हरकत नाही बॅटिंग करायला. किती धावा बनवायचा प्रयत्न असेल? कारण त्यांच्या टीममध्ये, जसं मी म्हटलं, तुमच्या टीममध्ये हारिस सारखा एक नामवंत खेळाडू आहे, तो अजून फॉर्ममध्ये आला नाही. काय सांगशील त्याला? ह्या मॅचला आरेचं फॉर्ममध्ये येणं खूप गरजेचं आहे, आणि तो जर फॉर्ममध्ये आला तर आम्ही 80+ जाऊ. 100%. काय म्हणशील ओव्हरऑल परफॉर्मन्सबद्दल? फार चांगला खेळ तुमचा राहिला, 2 मॅचेस खेळले, दोन्ही जिंकले. काय म्हणशील ओव्हरऑल टीमचं कॉम्बिनेशन कसं आहे, टीममध्ये माहोल कसा आहे, आणि संपूर्ण प्रवासाबद्दल? टीमचं कॉम्बिनेशन तर खूपच चांगलं बनलेलं आहे, आणि आम्ही प्रॅक्टिस मॅच एकही खेळलो नव्हतो, आणि तरीसुद्धा टीम चांगल्या प्रकारे प्रत्येकाला हँडल करून घेते. त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. मॅचसाठी शुभेच्छा असतील. प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज येते, टॉस जिंकलाय SR सुपर किंग्स संघाने. त्यांचा डिसिजन असेल फिल्डिंगचा, तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय सई रायझिंग स्टार दहागाव संघाला. थँक्यू सो मच. येस थँक्यू. प्रसन्नजी, आपण तिथेच थांबा. तर प्रेक्षको, आपल्याला ज्यांनी 4 दिवस पूर्णपणे खेळून ठेवलं ते आपले कॉमेंटेटर मिस्टर प्रसन्न सर, जे अनेकांचं अगदी आवडते कॉमेंटेटर बनलेले त्या परिसरामधले, त्यांचा आपण लगेच येतोची सन्मान करतो आपल्या व्यासपीठावरती मंडळाच्या वतीने त्यांच्या ह्या परफॉर्मन्ससाठी. आणि सामना सुद्धा सुरू होत आहे मैदानामध्ये. एका बाजूला 1-2 मिनिटं फक्त सामना थांबवा. प्रसन्न सरांचा आपण इथे सत्कार करतोय, येतोची सन्मान. टाळ्या असू द्या. जर आपणास कॉमेंट्री आवडली असेल प्रसन्न सरांची तर नक्की टाळ्या असाव्या. खूप हा इमर्जिंग स्टार झालाय, ज्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. टॅलेंटेड इंजिनियर सुद्धा स्वतः आहे तो. चांगला एका कंपनीमध्ये चांगला इंजिनियरचं म्हणून भूमिका अभियंता म्हणून बजावतोय असा प्रसन्न. बॉयलर इंजिनियर आहे, म्हणजे थोडक्यात केमिकल इंजिनियर. यस, आणि त्याची फोटोग्राफी झालेली आहे. वेल डन प्रशांत, कीप इट अप, व्हेरी गुड. सामना सुरू करा. आणि जेव्हा सामना सुरू होईल कमेंट्री बॉक्समध्ये प्रसन्न सरच असतील आपल्याला खेळून ठेवण्यासाठी. लक्ष येते 67 धावांचं जिंकण्यासाठी. 6 षटकांमध्ये 36 चेंडू 67 धावा. प्रसन्न, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेला, जिथे 36 चेंडू विजयासाठी 67 धाब्यांची आवश्यकता. म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये आदेश आपल्याला पाहायला मिळतील, तर स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज निखिल, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सागर. पहिला बॉल, बॉलर बॅकड्रॉप पाहायला मिळाली. चेंडू गेलाय मिड ऑफला, बीट करत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट होईल आणि धावसंख्या धावफलकावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 1 रन ऑन द बोर्ड. 1 धावची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 1 या आकड्यावरती. आदेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. आदेशचा विचार केला तर आदेश एक नामवंत खेळाडू आहे. आपली संघामधून सातत्याने तो खेळतो. यावेळेस अगदी हलक्या हाताने खेळलाय. सिंगल कंप्लीट होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
आदेश पाहायला मिळतात. या टीमकडे 4 ते 5 गोलंदाज अगदी प्रॉपर आहेत. तर गोलंदाजीचा तोफखाना म्हणून मी विरा रॉयल या संघाला संबोधित नक्की करेल. दुसरीकडे शिवम ब्लास्टर रायते संघाचा विचार केला, बॅटिंग फार स्ट्रॉंग आहे या संघाची. हुक करायचा प्रयत्न आणि बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्टर बनचा वापर, हा पिच अँड पनिश, बॉलला पाठवून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच डीजे. आलाय चौकार निखिलच्या बॅट मधून. निखिल केणे, मॅन फ्रॉम निंबवली. जबरदस्त फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. सागर सारखा एक नामवंत खेळाडू या संघामध्ये मनीष धुमाळ असतील, ऋषी शिलार, कल्पेश सुरोशे यासारखे अनेक सारे तारे सितारे या संघाकडे आहेत. त्यामुळे बॅटिंग करत असताना 6 षटकांमध्ये 67 धावा इज नियर टू मी म्हणेल नथिंग आहे, कारण बॅटिंग फार स्ट्रॉंग आहे या टीमची. धावसंख्या 6 या आकड्यावरती. पंचांकडे लाऊड अपील केली जातीये, मात्र उत्साह जास्त आपल्याला अपील मध्ये पाहायला मिळतं. पंच तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित 6 या आकड्यावरती. चेंडू झाले 4, पहिले 2 चेंडू 2 सिंगल. त्यानंतर हा पिच बॉल वरती पनिश करत असताना लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, चौकार. आणि त्यानंतर आलाय डॉट. बघा हे षटक फार महत्वाचं आहे. दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघांकडे फार चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या विजयाची आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे काय घडेल काय बिघडेल हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. सुपर पीस ऑफ बॉलिंग एस बी सीन बाय द बॉलर आदेश. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी कशी करावी याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे आदेश सारखी करावी. डीप मध्ये, लॉंग ऑफ डीप मध्ये, मिड विकेट, इनसाइड द सर्कल कॅचिंग पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळतील. एक खेळाडू मिड ऑन मध्ये, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डिंगची व्यूहरचना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळेल. निखिलच्या बॅटमधून निघाला अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल आ तोपेचा गोळा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत निखिल केणे, ब्रँडेड KGPL, षटकार. दावा म्हणजे काहीच नाही आहे. मात्र क्रिकेट मित्रांनो खेळावं लागेल, कमबॅक करावा लागेल विरा रॉयल या संघाला. मी म्हणेल ही सिच्युएशन या दोन्ही संघांसाठी फार अनुकूल आहे, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमची बॅटिंग स्ट्रॉंग आहे, बॉलिंग करणाऱ्या टीमची बॉलिंग स्ट्रॉंग आहे. अर्थात विरा रॉयल्स गोलंदाजीचा तुपखाना आहे, तर दुसरीकडे बॅटिंगची अगदी आर्मी शिवम ब्लास्टर रायते या संघाकडे आहे. 30 चेंडू आणि 55 धावा, नियरली 11.00 ची आस्किंग गती आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती कल्याण ग्रामीण एक्सप्रेस रुपेश बासरे. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. फक्त कट केलाय, दिशा दाखवली, पॉइंट क्षेत्रामधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर सागर सुरेशच्या बॅटमधून आज जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार, चौकार. वरती 16 रन्स ऑन द बोर्ड. पहिला बॉल रुपेश बासरे यांचं थोडंसं मी म्हणेल अकूट टप्प्याचा पाहायला मिळाला. कट करत असताना चौकार वसूल केला. धावसंख्या 16 या आकड्यावरती. यावेळेस अगदी पुण्यामध्ये टाकलेला बॉल जरूर होता. सिंगल कंप्लीट होईल. चेंडू लॉंग ऑन मध्ये जोपर्यंत ट्रॅव्हल होईल, एक धाव कंप्लीट, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड, 17 धावा धावफलकावरती. नयन म्हटलं जातं की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े पत्थर पर
हा तोडे के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता कमबॅक करावा लागेल मैदानावरती, संघर्ष करावा लागेल, संघर्षाचं शंखनाद फुंकावं लागेल. टीम वीरा रॉयल संघाला मैदानावरती प्लम्ड अप विकेटचं पतन. अगदी आशेची किरण निर्माण झाली आहे, कारण मैदानावरती पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना शिवम ब्लास्टर रायते संघाला. फलंदाज निखिल केणेची खेळी होत असताना समाप्त. अब आएगा इस मैच में मजा. थँक्यू सो मच डीजे. आपण मुख्य मंचकावरती शुभ सन्मानाच्या दिशेला 2 षटकांच्या मान्यवरांची उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत आणि रामराम मंडळी. सकाळचे सत्र, सकाळच्या सत्रामध्ये कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये जे आमचे सर्व क्रीडा रसिक राजा इथे उपस्थित आहे, जे आमचे रसिक मायबाप प्रेक्षक उपस्थित आहे, त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. एनॅट नंबर 3 मनीष धुमाळ धमाल करू शकतील का या मॅचमध्ये पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. विकेटचं पतन झालंय. 17 वरती गडी गमावला पहिला बॅटर निखिल केणे ची काही समाप्त झाली. 11 वरती निखिल केणे आता बाद होत आहे, ज्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढील मॅच SR सुपर किंग्स वर्सेस सई रायझिंग स्टार दहागाव. SR सुपर किंग्स या संघाबद्दल मी नक्की बोलेल. टीमकडे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, प्रतिभावंत यंगस्टर खेळाडू आहेत आणि त्याच्या सोबतीला जे खेळाडू रेड आउट फॉर्ममध्ये नेहमी असतात ते खेळाडू आहेत. म्हणजे त्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारची कामगिरी अजून पाहायला मिळाली नाहीये. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीष धुमाळच्या बॅटमधून जबरदस्त KGPL ब्रँडेड चौकार. यावेळेस बॉल बॅकवर पाहायला मिळाली. मिस्टेक झाली आहे गोलंदाजाच्या मार्फत. रुपेशच्या माध्यमातून ही मिस्टेक फार महागात पडू शकते, कारण क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्त्व आहे. ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शनमध्ये एका मताला, त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्त्व असते. शेवटच्या बॉलवरती आली सिंगल. अशा रीतीने षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 23 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये आल्या 12, दुसरा षटक दुसऱ्या षटकामध्ये आल्या 11. आता समीकरण पाहायला मिळेल 24 बॉल 44 धावेंची आवश्यकता. 24 चेंडू आणि 44 धावेंची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 11.00 ची आस्किंग गती आहे. ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत, याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. 2 षटकांचा बाजविकेट समाप्त होतो. एक स्ट्रॉंग पोझिशन वरती शिवम ब्लास्टर रायते हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. ऋषी शेलार सारखा एक नामवंत खेळाडू जो सध्याच्या स्थितीला विकेटमध्ये देखील टॉप नॉच लेवलवरती आहे. 11 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत आणि बॅटिंग करत असताना देखील त्याचे टॉप नॉच आपल्याला पाहायला मिळतील. धावा जवळपास 101 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. जे 11 विकेट आणि 101 धावा अशा प्रकारे लिडिंग रन स्कोरर आणि लिडिंग विकेट टेकर अगदी तोच पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 23 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये मंदार पानसरे या सिच्युएशन मध्ये मांडी उर्फ मंदार अगदी पारंगत आहे. आणि मला काय वाटतंय की ही ओव्हर या मॅचचं प्रतिबिंब असेल जिथे विरा रॉयल संघ कमबॅक करू शकतो, कारण मांडी या सिच्युएशन मध्ये मला वाटतंय एकदम परफेक्ट फिट बसतो. स्ट्रायकिंग एंडवरती सागर पाहायला मिळेल, जो सागर या टीमचा आयकॉन आहे आणि सातत्याने फार चांगल्या प्रकारची कामगिरी सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळेल. सागर सुरेशच्या पाठमधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार.
धावसंख्या धावफलकावरती 29, 29 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला तिसरं मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवरती मंदारच्या आक्रमक हल्ला चढवला गेलाय. सागर सुरेशीच्या बॅटमधून आलेला हा षटकार. धावसंख्या धावफलकावरती 29. 38 धाब्यांची अजूनही विजयासाठी गरज आहे. 23 बॉल 38 धाबा. यावेळी चांगला बॉल आहे, जबरदस्त यष्टी रक्षण किरण गोंधळी यांचं आपल्याला पाहायला मिळालं. बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावर आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. मंदार पानसरेला इथून कमबॅक करावा लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावे लागतील, कारण शिवम ब्लास्टर रायते हा संघ सध्याच्या स्थितीला अगदी 90% या मॅच मध्ये, कारण त्यांच्या बॅटमधून जबरदस्त धावा आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. अजून डगआउटमध्ये कल्पेश सैने देखील बाकी आहे, जो टीमचा कॅप्टन आहे. ऋषी शेलार या स्पर्धेमधील सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू, तो देखील येणं बाकी आहे. त्यामुळे या मॅच मध्ये 90% आपण म्हणू शकतो शिवम ब्लास्टर रायते हा संघ सध्याच्या स्थितीला. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी. कॅच झाली आहे ड्रॉप. ऋषीच्या माध्यमातून झेल झाली आहे ड्रॉप आणि तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट झाली आहे सिंगल. एका धाबेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 30 या आकड्यावरती. बघा मित्रांनो, हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतात. जर तुम्ही धावा कमी डिफेंड करत आहात तर प्रत्येक चान्स तुमच्यासाठी फार अनमोल असतो. मैदानावरती कॅच झाली आहे ड्रॉप. मंदारला मी सातत्याने पाहिलंय, जर एखाद्या खेळाडूकडून झेल ड्रॉप झाली तर त्या खेळाडूकडे बघत देखील नाही, म्हणजे काही बोलत देखील नाही. तो शांत स्वभावाचा खेळाडू आहे, मात्र त्याच्यामध्ये जिद्द आहे. तो चांगल्या प्रकारची कामगिरी करायची त्याच्यामध्ये एक दमखम आहे. अगदी तो स्वतःवरती आता विश्वास ठेवेल, पुन्हा एकदा स्वतःला चार्जअप करेल आणि चांगल्या प्रकारची कामगिरी करेल, यात ती मात्र शंका नाही आहे. दोन्ही खेळाडू गावदेवी वरप संघामधून खेळतात, तर हा बॅटल बघायला मजा येईल. यावेळेस स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळाला. सुपर पीस ऑफ बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहू शकतो. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर विकेट टेकिंग गोलंदाजी देखील होऊ शकली असती, मात्र झेल ड्रॉप झाली. विकी दादा, कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडावेच लागतात. तुम्ही इतक्या धावाच्या मात्र डिफेंड करायचा प्रयत्न करत आहात. एकदा म्हटलं जातं की एखादी बोट असेल, त्या बोटला जर एक छोटंसं छिद्र पडलं, ती बोट बुडायला काही वेळ लागत नाही. यावेळेस देखील हा पंपूल करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र एक धाव कंप्लीट झाली. लॉंग ऑन मध्ये फिल्डर थोडेसे फंबल झाले. एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. एका धाबेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 31 या आकड्यावरती. 31 रन ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. सागर सुरेशी अगदी शांत आणि संयमी प्रकारे खेळतोय. सागर सुरेशीचा विचार केला तर रागावरती कंट्रोल आणि खेळत असताना क्लास, जो मात्र आउट ऑफ कंट्रोल, ही सागर सुरेशीची ओळख आहे. म्हणून माझा आयकॉन सातत्याने शिवम ब्लास्टर रायते या संघाकडून खेळत असताना आपल्याला सागर सुरेशी पाहायला मिळतो. त्याच्यावरती विश्वास दाखवला जातो. त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी तो सातत्याने करतो. यावेळेस कट करायचा प्रयत्न, फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये असतील विजय. सिंगल कंप्लीट झाली. फिल्डिंग लाजवाब आहे. एक धावची मात्र कंप्लीट आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त. 3 षटकांचा वाजविकेत समाप्त होतोय. धावसंख्या 32. मैदानावरती होणार ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी असेल. तोपर्यंत आपण गणेश सर सन्मान करून घेऊ सरांचा. 2 दिवस ज्यांनी जबरदस्त समालोचन केलं. वेलवेट व्हॉइस ऑफ निंबवली, टिटवाळ्याचा गोड आवाज, आदरणीय मनोजी कारवे सर, आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. जवळपास शहापूर परिसर असेल, मुरबाड परिसर असेल, कल्याण परिसर असेल, बदलापूर असेल, किंबहुना आमने लोणाड परिसर, किंबहुना भिवंडी परिसर, ज्यांच्या नावाचा आवाज आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो, ज्यांचं सूत्र संचालन, ज्यांचं समालोचन अगदी तंत्रशुद्ध आहे. फार चांगलं समालोचन ते नेहमी करतात आणि आयोजकांची पहिली पसंती ज्या वेळेस मोठी स्पर्धा होते तो मनोजी कारवे सर, ज्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे असे मनोजी कारवे सर, आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान खजिनदार आदरणीय गणेशजी भोईर साहेब आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान सचिव संदीपजी सुरोशे साहेब उर्फ सँडी दादा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती मनोजी कारवे सरांचं करतोय, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम समालोचन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आणि आजच्या या शेवटच्या दिवशी आपल्याला ऐकायला मिळतोय. धन्यवाद मनोजी कारवे सर. वळूया आपण मॅचच्या दिशेला. 3 षटकांचा वाजविकेत समाप्त होतोय. धावसंख्या
धावफलकावरती 32. 32 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांमध्ये 35 धाब्यांची आवश्यकता आहे. मंदार पानसरेचं हे षटक मी म्हणलो होतं फार महत्वाचं या मॅच मध्ये आणि अगदी कॅच देखील सुटली. अन्यथा जर पाहायला गेलं 9 धाब्यांचं षटक फेकले तर मग इकॉनॉमिकल षटक जरूर हाताळत गेलंय, मात्र कमबॅक करावं लागेल. पहिल्या इनिंगचा विचार केला ऋषी शेलारचं जे 5वं षटक होतं ज्यामध्ये फक्त 5 धाबा आल्या ते मॅचचं टर्निंग षटक असेल. कारण जर पाहिलं गेलं क्रिकेट खेळत असताना एक एक षटक फार महत्त्वाचा असतो आणि त्या षटकामध्ये मोमेंटम तुटला. शेवटच्या षटकामध्ये 9 धावा आल्या म्हणजे 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये फक्त 14 धावा शेवटच्या अर्जित केले. तिथे संघ थोडासा बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळाला. त्याला बघता जर पाहू शकतो आपण आतापर्यंत पहिल्या 3 ते 4 षटकांमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती वीर रॉयल्स संघाने. जाऊया तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर चौथ्या षटकाच्या दिशेला जिथे रुपेश बासरे आपल्याला पाहायला मिळतील. याचं आयकॉन सिलेक्शन झालंय विरा रॉयल या संघामध्ये आणि आता पाहूया त्याच्या खांद्यावरती जबाबदारी, त्या जबाबदारीला पेलू शकेल का. दुसरीकडे पाहायला गेलं तर सागर सुरोशी आपल्याला पाहायला मिळतील जे सागर सुरोशीला एक जीवनदान मिळालंय. आता जीवनदान मिळाल्यानंतर प्रत्येक वेळी इतिहास बनतं हे आम्ही तुम्हाला सांगितलंय. 400 धावा त्यावेळेस ब्रॅन लाराने बनवल्या, त्याची झेल सुटली, बदला इतिहास. 264 धावा रोहित शर्माने बनवल्या होत्या, त्याच्या अगोदर झेल सुटली, बनला इतिहास. त्यानंतर जर विचार केला ग्लेन मॅक्सवेलची झेल सुटली, त्याने 200 धावा कुठल्या, त्यानंतर विश्वचषकावरती नाव कोरलं, बनला इतिहास. त्यामुळे इतिहास बनू शकतो. यावेळेस पंचांकडे ह्यूज अपील आणि या मॅचची गोल्डन विकेट बॅटर सागर सुरोशेची खेळी होत असताना समाप्त. टीमचा आयकॉन आता मैदानाच्या बाहेर जातोय. विकेटचं होत असताना पतन. सागर सुरोशी बॅक टू दी पवेलियन. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय आणि विद्यमान उपाध्यक्ष सुद्धा आहेत मोहनजी राऊत. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे जे माजी अध्यक्षपद ज्यांनी छान पद्धतीने भूषवलंय असे आपले मोहनजी राऊत. प्लीज आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. लेग बायच्या 4 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. याला म्हटलं जातं नशीब आणि नशिबाची साथ ऋषी शेलारच्या सोबत बॉल सीमारेषा पलीकडे नशिबाचा चौकार. या स्पर्धेमधील सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ऋषी शेलार. या स्पर्धेमधील सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू म्हणजे ऋषी शेलार. याच्या नावावरती विक्रम कसा आहे तुम्हाला सांगतो. या स्पर्धेमध्ये 5 विकेट हॉल, एका इनिंगमध्ये 5 गडी बाद करायचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. त्यासोबत अर्धशतक करायचा देखील विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. या स्पर्धेमधील सर्वाधिक धावसंख्या 65 देखील त्याच्याच इंडिव्हिज्युअल बॅटमधून आल्या. त्यासोबत 101 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि तब्बल 11 विकेट म्हणजे डबल डिजिटमध्ये विकेट आणि ट्रिपल डिजिटमध्ये धावा. यावेळेस फ्लिक ऑफ द ब्रिस्ट ऑन साईडला एक धाव कंप्लीट होईल. एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. एका धाबेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. ती मात्र 37 च्या आकड्यावरती. प्रदीपच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. त्याला देखील एक षटक हाताळायचं आहे. पाहूया प्रदीप कशा प्रकारची कामगिरी करेल. मंदारचं षटक दमदार राहिलं ज्यामध्ये त्याने फक्त 9 धावा खर्च केल्या. रुपेश बासरेने कमबॅक करून दिलं. या स्पर्धेमधील
रुपेशचं देखील फार मोठं योगदान आहे. चेंडू गेल्या लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकदा कंप्लीट झाली. मंदार आहेत म्हणजे सेफ फिल्डर आहेत. मंदार एक असा खेळाडू आहे ना, तुम्ही त्याला या स्पर्धेमध्ये कुठल्याही मैदानावरती कोपऱ्यामध्ये ठेवा, त्याच्याकडे बॉल आला तर मात्र धाबा पळणं एक गुन्हा असतो. योगेश भोईर, वरपसे तसेच मंदार पानसरे जबरदस्त कामगिरी ॲज अ फिल्डर करतात. चेंडू झालेत आतापर्यंत 4. धावसंख्या धावफलकावरती 38. 38 धावा पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, कॅचची संधी, कॅच झाली आहे ड्रॉप आणि बॉल सीमारेषा पलीकडे. नशिबाचा चौकार. विकेट इथे आली असती, मॅच मध्ये कमबॅक झाला असता. आकाशच्या माध्यमातून मिस्टेक झाली. आता या मॅच मध्ये 4 धावा, मी म्हणेल मिस्टेक पेक्षा 4 धावा जास्त गेल्यात, ते महत्वाचं आहे. कारण लो स्कोर तुम्ही डिफेंड करतायत, तुम्ही 4 धावा चुकीने जर सोडतायत तर मात्र तुम्हाला कुठेतरी त्याचा एक निगेटिव्ह पॉइंट मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावरती. 42 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू झालेत 5 शेवटचे. अगदी आपल्याला पाहायला मिळेल एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रुपेशच्या मार्फत कामगिरी जी मात्र चांगली होतीये, नो डाऊट ॲट ऑल, मात्र फिल्डरची साथ काही त्याला मिळत नाहीये. एक लेगबाजच्या 4 आल्या, त्यानंतर या 4, अन्यथा हे षटक फार चांगलं होतं. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. काय गोलंदाजी झाली, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रुपेशच्या षटकासाठी. लेगबाजच्या 4 धावा गेल्या, नशिबाचा चौकार गेला, तब्बल 8 एक्स्ट्राच्या धावा आल्या. त्याला बघत जर पाहायला गेलं तर फार चांगली गोलंदाजी झाली. 4थ्या षटकाचा 5 विकेट समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 42 पाहायला मिळेल. 42 रन्स ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 25 धाब्यांची गरज, 12 बॉल आणि 25 धावा. प्रदीपच्या खांद्यावरती आता फार मोठी जबाबदारी आहे. हे षटक कदाचित प्रदीप हाताळू शकतो आणि प्रदीपचं हे षटक या स्पर्धेचं अगदी निर्णायक असणार आहे. रिव्ह्यू घेण्यात आलाय. बेल्स उडलेत की नाही हे बघण्यासाठी येस रिव्ह्यू घेण्यात आलाय. 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हेमंत शेट्टी सर आपल्याला स्क्वेलेक पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. मुन्ना पठाण सर आपल्याला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात, म्हणजे सिद्धू सर आपल्याला पाहायला मिळतील. 12th मॅन वरती या. 12th मॅन ते संघ मालक आहेत. विके दादा थांबा, म्हणून आम्ही म्हणतो कोणी जाऊ नका. थांबा जरा थांबा. कंट्रोल. बॅटर आउट. बोल्ड झालेले आहेत बॅटर. बिल्स पडलेले आहेत. बॅटर आउट असतील. विकेटचं पतन झालं आणि पंकज आहेत. पंकजने कन्फर्म केलंय, जे एक्स्ट्रा प्लेअर आहेत. शिवम लास्टरियर आहेत ते या संघाचे. बॅटरची विकेट इथे मिळाली आहे. बघा 12th मॅन देखील आहेत कल्पेश भाऊ. 12th मॅन आहेत पंकज. पंकज उभा राहा. बोल्ड झालेले आहेत बॅटर ऋषी. हार्ड लक म्हणूया आपण.
मात्र ऋषीचा जो खेळ आपण पाहिला तो जबरदस्त आपण म्हणू शकतो. त्याला विकेट मागील बॉलवरतीच त्याची मिळू शकली असती, मात्र कॅच ड्रॉप झाली आणि आता विकेटचं पतन झालं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 42 या आकड्यावरती आणि आता कल्पेश आलेले आहेत. ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते ना नयन, या जोडीवरती या मॅचचं भवितव्य डिपेंड आहे. तेजस वरकुटे आपल्याला पाहायला मिळतील, त्यांची उपस्थिती. तेजस स्वागत आहे. एक जबरदस्त खेळाडू तेजसची ओळख आहे. मागील वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज, या वर्षी थोडासा थंड गरम फॉर्म त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. मात्र 5 चेंडूंवरती 5 षटकार लगावल्यानंतर शेवटचा बॉल फुलटॉस असताना देखील प्लेस जर कोणी केलंय त्याला म्हटलं जातं तेजस वरकुटे. आम्ही घरी गेल्यावरती देखील त्याचा नामूल्य केला. घरी गेल्यावरती देखील तेजसचं नामूल्य केलं की तेजस एक जबरदस्त खेळाडू आहे. सुशील सुरोशी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाण्याची सोय लाभली आहे, ज्ञानाभाई यांच्या स्मरणार्थ त्यांची उपस्थिती इथे लाभली आहे. विनंती असेल दादा आपण या मुख्य मंचकावरती, आपलं सहर्ष स्वागत आहे. 4 दिवस पाण्याची व्यवस्था सुशीलजी सुरोशी यांच्या माध्यमातून आपल्याला लाभली आहे ज्ञानाभाई यांच्या स्मरणार्थ. तर सुशीलभाई यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. एक मिनिट मॅच होल्ड ठेवायची विनंती असेल. आउट असेल, बॅटर आउट आहेत. विकेटचं पतन झालेलं आहे. आता 12 बॉल 25 धावांची आवश्यकता असेल. 42 झालेत. 67चं लक्ष्य आहे. 25 धावांची अजूनही आवश्यकता. विजयाचं समीकरण असेल. चला आता थोडंसं स्पीडअप करणं बंधनकारक राहील ही विनंती आहे.
थोडंसं स्पीडअप करायचंय. तो चौकार जर मी म्हणतोय ती कॅच जर पकडली असती, तो जर चौकार आला नसता तर 12 बॉल 29 ची मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती. येस, आपण ज्ञानाभाई यांच्या स्मरणार्थ सुशीलजी सुशीलजी साहेब- सुरेशी, येस येस प्रसन्न, आपण त्यांचा इथं सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. अगदी पाणी सेवा आपल्याला ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली असे सुशीलजी सुरेशी, नितीनजी दुर्णे यांच्या शुभ हस्ते आपण इथं सन्मान करतोय सुशील सुरेशी साहेबांचा. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती KGPLच्या निमित्ताने ज्या व्यक्तीने आम्हाला इथे पाणी पूर्ण सुविधा उपलब्ध करून दिली, ते सुशील सुरेशी ज्यांचा आपण इथे सन्मान करतोय नितीनजी दुर्णे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर बंधू आगार, आपण पण या बंधू आगार ज्यांच्या माध्यमातून आपण हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून जे आपल्याला खानपान सेवा देत आहेत सेवेकरी आपले 3 आहेत, त्यातले बंधू आगार, त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. एकीकडे सामना चालू ठेवा प्रसन्न, आपण पण मध्ये मध्ये स्कोर सांगा, काही प्रॉब्लेम नाहीये. चला सुरू करायची मॅच. धावसंख्या धावफलकावरती असेल जी मात्र 43. विजयासाठी 11 बॉल 24 धाब्यांची आवश्यकता. एर्टिगा कार ज्यांची आहे त्यांना विनंती आहे आपण थोडंसं बाजूला ती लावा. सूर्याची किरण परिवर्तित होत आहेत, सनरेज रिफ्लेक्ट होत आहेत, त्यामुळे विनंती असेल एर्टिगा गाडी ज्यांची आहे त्यांनी थोडीशी बाजूला ती काढून घ्यायची आहे. 11 बॉल आणि विजयासाठी 24 धाब्यांची आवश्यकता. हे समीकरण पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आकाश ला आपण पाहू शकतो. यावेळेस पंचांकडे ह्यूज अपील करत असताना पाहायला मिळतील. इम्पॅक्ट मे बी आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला आणि त्याला अनुषंगून पंचांनी हा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळेल. इथे एका धाव लेगबायशी ऍड करताना मला कळवलं. धावसंख्या 44 या आकड्यावरती विजयाचं समीकरण 10 चेंडू 23 धाब्यांची आवश्यकता. विकी दादा, कॅच सुटणीपेक्षा त्या चौकार महत्वाचा आहे. मी म्हटलं होतं तेव्हा देखील आता देखील म्हणतोय, हे एक धाव फार महत्वाची असते शेवटच्या मुवमेंटला करता. आता 11 बॉल 24 धाब्यांची गरज असताना लेगबायशी एकदा मिळाली. आता 10 चेंडू 23 धाब्यांची आवश्यकता. विजयाचं समीकरण. पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त बॉल पाहायला मिळतो. क्या बात आहे, ही मॅच मित्रांनो रंगतीये. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, सरड्यापेक्षा एक रंग बदलणारी जास्त मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. एकीकडे वीरा रॉयल्स, दुसरीकडे शिवम ब्लास्टर रायते. दर्शकांना विनंती आहे, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये. कारण आता समीकरण येऊन टेपलंय 9 चेंडू 23 धाब्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती मनीष धुमाळ, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश सुरोशी, गोलंदाजी ट्रॅक वरती आकाशने आजपर्यंत भरपूर मॅचेस खेळल्यात, मात्र त्याच्या संपूर्ण करिअर मधली सर्वात जास्त अवघड मॅच त्याने आता फेस करत असताना आता बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. चौकार. समीकरण येऊन टेपले 8 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. डीजे येस डीजे कंटिन्यू. मात्र जाऊन पोहोचेल 48 या आकड्यावरती. 8 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. 8 चेंडूंमध्ये 19 धाबा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. सुभाष सर, देऊ नका, तुमच्या विरुद्ध खेळणारे प्रॅक्टिस करायला नको. नाही आता चला मॅच सुरू करायची आहे. उर्वरित चेंडू असतील 8. विजयासाठी 19 धाब्यांची आवश्यकता. काय मॅच आहे मित्रांनो, जबरदस्त मुकाबला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू गेला मिडविकेट क्षेत्रामध्ये, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती नसणार आहे. मंदार मी म्हटलंय सेफ हँड आहेत. ज्यावेळेस मंदारच्या हातामध्ये बॉल असतात त्यावेळेस तुम्ही धावा घेऊच शकत नाही, कारण थ्रो देखील त्याचा तितकाच सटीक असतो. असा मंदार क्विक थ्रो, क्विक ऍक्शन त्याचा आपण सातत्याने पाहतो असा मंदार. आता समीकरण 7 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता. क्या बात आहे. अगदी मॅच टर्न झाली मला वाटतंय तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये. पाचव्या षटकामध्ये देखील काय सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. 7 बॉल 18 धाबा यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टेक थोडीशी होईल कीपरच्या माध्यमातून. वाईट +1. एकूण धाबा या 2-8 आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 51. 8 चेंडू 16 धाब्यांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 16 धाब्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 16 धाबा असं समीकरण पाहायला मिळतोय. जिथे वाईड होती ती एक्स्ट्राची अजून एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. साऊंड पोहोचेल ती मात्र 50 अप 51 या आकड्यावरती. शिवम ब्लास्टर रायते संघ अजून देखील या मॅच मध्ये, कारण मॅच मध्ये मनीष धुमाळ सारखा एक नामवंत खेळाडू आहे, त्याच्या बॅट मधून आपण कधीही धावा एक्सपेक्ट करू शकतो. आता समीकरण 7 बॉल 16 धावा. कोरडप्याचा बॉल जरूर होता मैदानावरती. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता समीकरण येऊन टेपले 6 चेंडू 15 धाव्यांची आवश्यकता. शिवम ब्लास्टर रायते वर्सेस वीरा रॉयल्स चौरे अशी मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एक जबरदस्त मुकाबला आपण सर्वजण पाहू शकतो. चला फर्स्ट एड बॉक्स घेऊन मैदानावरती जायचे, कारण खेळाडूला दुखापत झाली आहे, त्यामुळे फर्स्ट एड बॉक्स आपण घेऊन मैदानामध्ये जायचे. आणि पाण्याची मागणी केली आहे, सो आपण पाणी घेऊन देखील मैदानावरती जायचे. विनंती असेल 6 चेंडू विजयासाठी 15 धाव्यांची आवश्यकता. काय मॅच मैदानावरती रंगतीये मित्रांनो. एक जबरदस्त महामुकाबला सुपर 6 मध्ये जे सर्व संघ क्वालिफाय झालेत, सर्वच्या सर्व मी म्हणेल अगदी अव्वल दर्जाचे संघ आहेत. आणि अव्वल दर्जाच्या संघांमध्ये चालू असलेली चुरशीची लढत शिवम ब्लास्टर रायते विपक्ष वीरा रॉयल्स चौरे अशी मॅच, अशी लढत, अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. दादा थोडंसं तुम्ही दम घ्या. विकी दादा थोडासा अजून तकाव काढा. काय माहिती मी म्हणेल जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता ICU मध्ये शिफ्ट झालेली आहे, कारण आता 6 चेंडू विजयासाठी 15 धाब्यांची आवश्यकता. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. खांद्यावरती जबाबदारी आहे प्रदीप दळवी यांच्या, जे गुरवली पाड्याचे स्ट्राईक गोलंदाज आहेत. आता मैदानावरती 6 चेंडू 15 धावा डिफेंड करायची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. दुसरीकडे मनीष धुमाळ गावदेवी वरब संघाचा एक होनहार खेळाडू आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश सुरोशी या टीमचा कॅप्टन आणि तसेच रायतेचा एक नामवंत तेजपुंज तारा म्हणून ज्याची ओळख आहे. 6 चेंडू विजयासाठी 15 धाव्यांची आवश्यकता आहे. दोन्ही टीम्सचे अगदी मी म्हणेल इथे हृदयाच्या धडकना वाढल्या असतील. धाकधूक 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 असं मनामध्ये होत असेल. संघ मालक देखील खऱ्या अर्थाने इथे प्रेशर मध्ये असतील, कारण 6 चेंडू विजयासाठी 15 धाब्यांची आवश्यकता. जो संघ जिंकेल
सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळून जाईल. फुल जबरदस्त असा मुकाबला पाहायला मिळतोय. प्रदीप दळवीच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. 6 चेंडू 15 धावा डिफेंड करायची. 6 चेंडू 15 धावा. प्रदीप टू मनीष धुमाळ. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल इथे मिस्टेक झाली आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. वाईट +2 एकूण 3 धावा आड होतील स्कोर कार्ड मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 55 या आकड्यावरती. 6 चेंडू 12 धाब्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल इथे पंचांकडे अपील केली जातीये. तिसऱ्या पंचांची मागणी स्ट्रायकिंग एंड वरती केली आहे. काय असेल बघू नका ना प्लीज. सहा चेंडू विजयासाठी 12 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंमध्ये 12 धाबा असं समीकरण पाहायला मिळतोय. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे की नाही हा मोठा प्रश्न. दर्शकांचा ठोका चुकवणारी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये, जिथे 6 चेंडू 12 धाब्यांची गरज असताना नॉट आउट. एक धाव कंप्लीट आहे. आता समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजेच 5 चेंडू विजयासाठी 11 धाब्यांची आवश्यकता आहे. एक बाशी एक धावा आड होईल. 5 चेंडू 11 धाबा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. या 5 चेंडूंमध्ये 11 धाबा चेज होतील की डिफेंड केल्या जातील. स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश सुरोशी या टीमचा कॅप्टन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 11 धाबा. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाली. एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. आता समीकरण येऊन टेपलं 4 चेंडू विजयासाठी 10 धाब्यांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 10 धाबा. ना एक तेरा होगा, ना लाख मेरा होगा, ना तारीफ तेरी होगी, ना मजाक मेरा होगा. इस मैच का गुरूर ना कर मेरे दोस्त, क्योंकि एक दिन खाक तेरा ही होगा और एक दिन खाक मेरा ही होगा. आता 4 चेंडू विजयासाठी 10 धाब्यांची आवश्यकता. दर्शकांचा ठोका चुकेल अशी क्रिकेटची मैदानावरती मॅच सुरू आहे. यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळेल झाली आहे मिस्टेक मनीषच्या माध्यमातून नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. तो आता बाद होतोय. समीकरण येऊन टेपले. आता 3 चेंडू विजयासाठी 10 धाब्यांची आवश्यकता. चेंडू आणि 10 धाब्यांची आवश्यकता. ज्या इनिंगला सुरुवात झाली त्यावेळेस आम्ही म्हटलं होतं की मॅच मित्रांनो रंगेल, कारण शिवम ब्लास्टर रायते संघाची बॅटिंग लाईनअप अगदी स्ट्रॉंग आहे. दुसरीकडे वीरा रॉयल्सची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट. एकीकडे वाघ, दुसरीकडे ठाण्या वाघ. एकीकडे शेर, दुसरीकडे सव्वा शेर. आग बनाम तुफा अशी मैदानावरती मॅच पाहायला मिळते. आता समीकरण येऊन टेपलंय 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धाब्यांची आवश्यकता. सांगेल दोन्ही संघांना फक्त इतकंच कि जिंदगी का रास्ता यूं ही इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के गाव, तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता 3 चेंडू विजयासाठी 10 धाब्यांची आवश्यकता. शिवम ब्लास्टर रायते संघ की वीरा रॉयल्स सौरे, कुठला संघ सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत कल्पेश. खांद्यावरती जबाबदारी कॅप्टनच्या आहे. पाहूया कॅप्टन कशा प्रकारची कामगिरी करेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल रुपेश. कॅच कंप्लीट झाली आहे. ही कॅच नाही मित्रांनो, ही मॅच आहे, कारण आता विजयासाठी 2 चेंडू आणि 10 धाब्यांची आवश्यकता. आणि या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश सुरोशेची खेळी होत असताना समाप्त. कल्पेश बॅक टू दी पवेलियन.
ऍक्टिव्हा आहे, ऍक्टिव्हाची लाईट थोडीशी बंद करा. व्हाईट ऍक्टिव्हा आहे, व्हाईट ऍक्टिव्हा आहे, लाईट बंद करा ही विनंती असेल. एन्जॉय करतायत रिचार्ज टाकून युट्यूब वरती, त्यांचा पैसा वसूल पेट्रोल मध्ये खऱ्या अर्थानं इथे खर्च करून गाडी इथे आणली आहे आणि इथे जी स्पर्धा एन्जॉय करतायत त्यांचा देखील पैसा वसूल असा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 चेंडू विजयासाठी 10 धावेंची आवश्यकता. एकीकडे संघ शिवम ब्लास्टर रायते, एक मोठा फटका मारावा लागेल. एक मोठ्या फटक्याने या मॅच मध्ये मित्रांनो कल्लाटणी येऊ शकते, कारण 2 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला, या परिस्थितीवरती आता करावी लागेल बॅटिंग जयेश यांना. 2 चेंडू 10 धावा, काहीतरी कर जयेश भावा, केली तर फक्त आणि फक्त कल्याण ग्रामीण मध्ये तुझी हवा. 2 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावेंची आवश्यकता मैदानावरती कंप्लीट झाली आहे. सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल आणि बघता बघता 2 धावा इथे होत असताना आणि वाईड. क्या बात है, क्या बात है, वाईट +2, एकूण या 3 धावा टोटल मध्ये ऍड होतील. क्या बात है. तिसऱ्या पंचांची मागणी वाईट चेक साठी फिल्डिंग टीमने हा रिव्ह्यू घेण्यात आलाय वीरा रॉयल्स या संघाच्या मार्फत. मॅच रंगती आहे नयन, नो डाऊट. मॅच मध्ये कोण जिंकेल काही कळत नाहीये. दर्शकांचा पैसा वसूल, ज्याप्रमाणे उल्लेख केला की रिचार्ज टाकून युट्यूब वरती बघतायत त्यांचा पैसा वसूल, गाडीमध्ये पेट्रोल टाकून खऱ्या अर्थानं गाडी इथवर घेऊन येऊन ही मॅच इथे या मैदानावरती एन्जॉय करतायत, त्यांचा देखील पैसा वसूल असा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत, मात्र बॉल काय आहे ते आपण बघूया. चेक करण्यासाठी आपली टेक्निकल टीम आहे. निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आलाय. धाकधूक प्रत्येकाची वाढली आहे, कारण प्रत्येकाला इथून जिंकायचे. नॉकआउट स्टेज मधील मॅच डू ऑर डाय करूया. मरो सिच्युएशन वरती आता करावी लागेल बॅटिंग. वाईट +2, 3 धाबा आड होतील. आता समीकरण येऊन टेपलंय 2 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 7 धावा. अब पछतावे से के हो या जब चिड़िया चुग गई खेत. मैदानावरती आता थोडंसं दडपणामध्ये स्वतः गोलंदाज प्रदीप असेल. 2 चेंडू आणि 7 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आता समीकरण येऊन टेपलंय 1 चेंडू विजयासाठी 3 धावेंची आवश्यकता. 2 केले तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. क्या बात आहे, ही मॅच जबरदस्त रंगतीये मित्रांनो. मी म्हटलं होतं की सरडा, राजकारण आणि क्रिकेट शेवटच्या मुमेंट पर्यंत रंग बदलतो आणि क्रिकेट हा असा खेळ आहे जो अनिश्चिततेने भरलेला आहे. आता 1 चेंडू विजयासाठी 3 धावेंची आवश्यकता. 2 धावा जर कंप्लीट केल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं. मॅच ज्या रिदम मध्ये चालू आहे तो रिदम कंटिन्यू होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धाब्यांची आवश्यकता. 1 चेंडू 3 धाबा. कोण जिंकेली मॅच? एकीकडे शिवम ब्लास्टर रायते, दुसरीकडे वीरा रॉयल सवरे. 1 चेंडू आणि 3 धाब्यांची आवश्यकता. हे कल्याण ग्रामीणचं क्रिकेट आहे. इथे शेवटच्या मोमेंट पर्यंत जिद्द चिकाटी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. 1 चेंडू विजयासाठी 3 धाबा. कोण जिंकेली मॅच हा मोठा प्रश्न मात्र या
चेंडू नंतर तो प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो जर मॅच आवडली असेल तर. एक चेंडू 3 धावा, एक चेंडू 3 धाव्यांची आवश्यकता. मॅच विनिंग षटकार बॅटर जयेशच्या माध्यमातून आणि सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ शिवम ब्लास्टर रायते. कुठे आहेत आपण? नितीन दुर्णे